देवराज इंद्र शंड झाला, पण का? एका ऋषीच्या शापामुळे। हा शाप देणारे ऋषी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। विश्वामित्र राम आणि लक्ष्मणला घेऊन मिथिलेकडे जात होते, तेव्हा त्यांना एक सुना पण दिव्य आश्रम दिसला। राम विचारतात, गुरुदेव हा आश्रम कोणाचा? आणि इथून सुरू होते अहल्या आणि गौतम ऋषींची एक धक्कादायक कथा। इथे राहत होते महर्षी गौतम आणि अहल्या। एक दिवस गौतम आश्रमात नव्हते आणि संधी पाहून देवराज इंद्र गौतमाचा वेश घेऊन आले। अहल्येला म्हणाले, तुझ्याशी समागम करण्याच्या इच्छेने येथे आलो आहे। अहल्येला कळलं हा इंद्र आहे, तरीही देवराज इंद्र माझी इच्छा करतात या कुतूहलाने तिने तो प्रस्ताव स्वीकारला। पण पुढे जे झालं ते भयंकर होतं। इतक्यात गौतम परत आले। तपोबलाने त्यांना सगळं कळालं आणि ते प्रचंड क्रोधित झाले। त्यांनी इंद्राला शाप दिला, तू शंड होशील। इंद्र भयाने थरथर कापू लागला। पण शिक्षा इथे संपली नाही। गौतमांनी अहल्येला शाप दिला, तू हजारो वर्ष अदृश्य उपास करत तप करत याच आश्रमात राहशील। तुला मनुष्य प्राणी असुर कोणीही पाहू शकणार नाही। जेव्हा प्रभू श्रीराम त्रेतायुगामध्ये या आश्रमात येतील तेव्हाच तुला मुक्ती मिळेल। काळ पुढे सरकला। राम त्या आश्रमात आले आणि ज्या क्षणी त्यांनी त्या आश्रमात पाऊल ठेवलं, अहल्या पुन्हा प्रकट झाली। शाप तुटला, तिचा उद्धार झाला। पण खरं रहस्य इथे आहे, अहल्या खरंच शिळा झाली होती का? वाल्मिकी रामायणात अहल्या शिळा झाली असा उल्लेखच नाहीये। ती अदृश्य अवस्थेत तप करत होती, मग शिळा झाली याचा उल्लेख रामचरितमानसमध्ये सापडतो। ही खरी कथा तुम्हाला आधी माहिती होती का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरितेजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओम स्वस्ती।